नमस्कार. आज आपण दुधेबावीच्या आदतच्या मैदानात आहोत आणि आज या मैदानात आदतच वासरू ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके आटील ड्रायव्हर असतील आणि अमरशेठ असतील त्यांचं वासरू हे आज या गुलालात राहिलेलं आहे. आज आपल्यासोबत सगळी त्यांची टीम आहे, सगळी परिचित आपल्याला सगळ्यांना आपण पाहतो. दादा, पहिल्यांदा आपला हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. काय सांगाल, आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान खुशी दिसते कारण आज आपलं वासरू घरचं हे गुलालात राहिले. काय सांगा? नाही, कारण काढले असं कंटिन्यू गुलाला आहे. फक्त आज आनंद एवढा आहे की 1 नंबर असताना सेमी काढला, कडे वासरू होतं, वासराने कडे सेमी काढला. हा, कडे पहिरा कोण होता आज? पहिरा आपला खुंटेचा पिल्ल्या होता. ड्रायव्हर कोण होते? ड्रायव्हर आमचा आठवड्यावर तामकडा. काय सांगाल, हे कधी नियोजन केलेलं? हे नियोजन काल झाले आमचं. काल झालेलं? हा, ह्याच्या आधीवर एकदा गाडी पळून रणगावला, तिथे 2 नंबर केला आणि आज पण 2 नंबर केला. तुम्ही सांगितलं सेमी पब्लिकनं काढला, काय सांगा? कारण 1 नंबर असा वालतं, वासरू उजवीतच आहे, कारण डावीने हाणलं नाही, वासरू बाहेरने घातलं, सुट्टा सेमी काढला. म्हणजे कडनं वासरू एवढ्याने पळतंय मित्रांनो, बघू शकता. किती सेमी होता आपला? आपला 5वा सेमी. 5वा सेमी मित्रांनो, कडनं वासरू पळाला. किती महिन्यात वासरू आपल्या काय? वासरू 16 महिन्याचा आहे. 16 महिन्याचा. घोट सर्जाची कॉपीच आहे का? घोटच्या सर्जेची कॉपीच आहे, कारण लय म्हणतात सर तसंच पळ पण तसंच आहे. कारण आटेल तामकडा मागाशी म्हटले की घोट सर्जाची कॉपीच आहे. हो, कॉपीच आहे त्याची. आणि त्यांना वाटलं असं की पळ पण त्यांना नाही, पळ पण तसं आहे, कारण काढले असं त्यांनी नाराज केलं नाही, गुलालातच राहिला आणि पळ तसाच आहे त्याचा. कुठली खरेदी? खरेदी आमच्या इथलीच आहे, बारामती मधली. म्हणजे चांगले नंदी आपल्या धावणीला तयार होतात. आपले ड्रायव्हर असतील, तुम्ही असं सगळे एक चांगले नंदी तयार करताय. काय सांगाल वासराचे वैशिष्ट्य, काय सांगाल? वैशिष्ट्य वासराचं असं आहे की म्हणजे आम्ही आता 2-3 मैदान पळालो, वासरू कधी कमीत पळालं नाही. घालला असा बैलाला वरतूर, पण आम्ही 1 नंबरातल्या बैला नाही पळालो, 2-3 नंबरातले बैल घेऊन पळालो, पण वासरू चांगलं पळते. कमी कधी पळालं नाही वासरू. कुठल्या खांदी पळते चांगलं? काय वासरू आता उजवीच खांदी पळते, डावीने हाणलंच नाही. आता पेडगाव झालं, डावीने फेऱ्या काढायचं आहे. म्हणजे आता पेडगावचं पण नियोजन चांगलं होतं. पेडगावचं टॉपचा जो महाराष्ट्रात 1 नंबरचा बैल आहे, त्याच्या गळ्यात असणार आहे पेडगावला. साधारणपणे आता वय काय याचं? 16 महिन्याचं आणि आज गुलाल, काय सांगा? कारण की रथी महारथी होते आज आणि त्या ठिकाणी गुलाल मिळवणं सोपी गोष्ट नव्हती. काय सांगा, आटील ड्रायव्हर थांबकडा नियोजन कसे करतात नक्की? एक ड्रायव्हर आहेत, त्यांच्या नियोजनाखाली पळतं. आणि आता अमरशेठ म्हणजे हे वासरू नक्की कोणाच्या नावानं पळते का? वासरू SK कंस्ट्रक्शन, निरावागज, नीरज भोसले, निरावागज, आठवड्यावर तामकडा, नामरगाव, सोनगाव, बारामती. बरं, म्हणजे आम्हाला पण त्यांचं पण म्हणजे आहे, त्यामुळे ते पण खुश होते मागाशी. काय त्यांचं पण आता म्हणजे वासरू थोडक्यात आहे, त्यांचं काय मत वगैरे काय वासराबद्दल? त्यांचं मत एवढंच आहे की वासरा ड्रायव्हरचा एवढा विश्वास आहे की महाराष्ट्रातलं म्हणजे आता म्हणजे चांगलंच पळतंय वासरू, कारण कुणाची पण आदत म्हणजे टॉपलाच पोहतोय. आणि मगाशी विशेष म्हटलं की पेडगावला टॉपच्या नंदीवर पळणार आहे म्हटलं, म्हणजे चांगलंच नियोजन झालं असणार आहे. नियोजन चांगलं, महाराष्ट्रात 1 नंबरचा बैल आहे, काय त्याच्या काळात आम्ही 100% पळणार. बरं, म्हणजे नियोजन फिक्स झालं सारखं दिसतंय मित्रांनो, कारण वासरू पळतंय पण झालं. गटाला किती पळालं आपलं? गट 3 नंबर गटात पळालं, तिसरा गट उघडच पळालं, 3 नंबर तासा. बरं, सुट्टीला कोण कोण असतं काय? सुट्टीला आपला वैभव असतो माळेगावचा, सागर असतो, गणेश चव्हाण, निकेली. मैदानाबद्दल काय सांगाल? कशी फाटी कशी होती पळायला? फाटी 1 नंबर पळायला होती, कारण ते दिवशी ओपनचं माझा त्याची चिक्या फायनल राहिलेला आणि आज पण बावले फायनल राहिला. दोन्ही म्हणजे मैदानात आपली नंदी राहिलेत, म्हणजे घरचे नंदी राहिलेले आहेत. वासराकडे बघून कसं वाटतंय, म्हणजे तुम्हाला आता जाणवतंय वासरूचा स्वभाव वगैरे कसा काय? वासराचा स्वभाव खूप रागीट आहे, कारण तो तर बसत नाही दिवसभर. आज दिवसभर बसला नाही, पाणी पित नाही, खात नाही, काहीच नाही. आणि सुट्टीला वगैरे त्रास देतो? सुट्टीला नाही त्रास, पहिला देत होतो, आता नाही त्रास देत. किती दिवसाच्या गॅपनं काढता त्याला? आता 12 दिवसाची गॅप. त्याचं रुटीन कसं असतं डेली, तर थोडी सांगा मला. डेली रुटीन त्याचं काय, खोराक असं चिक्याला खोराक आहे, त्याला खोराक आहे, हां. आणि तिथे वैरण वाळली, ओळी वैरण तेवढंच. आता कोणाच्या दावणीला आहे तरी तो? आता पुन्हा रोहन आहे ह्याच्या घरी, अमरचा भाव आहे त्याच्या घरी. त्यांच्या घरी असतात. काय सांगाल, त्याचं कसं कसं तुम्ही संगोपन करता त्याचं? हां, बरं. फेऱ्या वगैरे कधी काढता? फेरे काढतच नाही मला, फक्त एकच फेरा काढला घोडीत, त्याच्या मैदानात केला आम्ही. म्हणजे आता दादा तुम्ही परिचित आहे, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. रोहन मोठे. बरं, आता बघता तुमचे बंधू असतील, एक चांगलं नियोजन वगैरे करतात. आता तुम्ही म्हटला की आमच्याकडे असतं, पण काय म्हणजे ट्रिक काय वापरता असं की बाबा वासरू बोलवत राहतं, असं काय म्हणजे तुमच्याकडे हे काय ना त्यांना माहिती आहे सगळी की टॉपचं नियोजन करते, त्यामुळे त्यांना थोडीफार माहिती आहे. वासराचा तुम्हाला आता बघता तुमच्याकडे समोर असेल, कसं वाटतं वासरू? एकदम वासरू चांगला पळ आहे वासराला, सगळ्यांपेक्षा चांगलं पळते. आटील ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? कारण की आता आज गाडी त्यांनी चालवली, काय सांगाल? नाही ड्रायव्हर चांगलीच गाडी हाणते ती. नाही का? ठीक आहे, नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा असतात सगळ्या तुम्हाला टीमला, अमरशेठ असतील किंवा तुमचे सगळे जे टीम मेंबर्स वगैरे असतील, आटील ड्रायव्हर असतील, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. भविष्यात खूप सारं नाव करेल चिक्यानंतर, म्हणजे जसं नाव चिक्या करतो तसं तुमचं हे खिलार वासरू नाव करेल, ही तुम्हाला शुभेच्छा असतील. धन्यवाद सगळ्यांना.